नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो लहानपणी माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे. त्यावेळी मी 8वीला होतो आणि परीक्षा झाल्यामुळं मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि सुट्ट्यांमध्ये मला माझ्या मावशीनं तिच्या घरी बोलवलेलं होतं. माझ्या मावशीचं गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक खेडेगाव. डोंगरदऱ्यांनी वेढलेलं, हिरवागार निसर्ग, भरपूर पाऊस, त्यामुळं सगळ्या डोंगरावर हिरवळ पसरलेली, घरची भरपूर शेती आणि दारामध्ये दूध दुभती जनावरं, शेळ्या मेंढ्या, असं एकदम ग्रामीण भागातलं माझ्या मावशीचं कुटुंब होतं. तशी मावशी म्हणजे माझ्या आईची सख्खी बहीण, आईपेक्षा फक्त 2च वर्षांनी छोटी. त्यामुळं मावशीची मुलं पण जवळपास आमच्याच वयाची होती. आता माझ्या घरामध्ये मी, माझी आई, माझे बाबा आणि माझी छोटी बहीण स्वीटी, असे आम्ही 4 जण. आणि मावशीची 2 मुलं, मुलाचं नाव अभिजित आणि मुलीचं नाव सोनू. आता अभिजित आणि सोनू हे दोघं पण आमच्याच वयाचं असल्यामुळे आम्हाला कधी एकदा आम्ही मावशीकडे जातोय असं झालं होतं. कारण आता तिकडे गेलं की आम्ही 4 जण मिळून भरपूर धमाल करणार होतो. आणि सुट्टी लागल्या लागल्या लगेचच मी आणि स्वीटी मावशीच्या गावाला गेलो. तसं याच्या आधी पण एकदा दोनदा मी मावशीच्या गावाला गेलेलो होतो, पण आता सुट्टीसाठी बरेच दिवस राहायला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्या दिवशी आम्ही आमच्या मावशीच्या घरी पोचलो. आम्हाला बघून आबीला आणि सोनूला खूपच आनंद झाला. ते दोघेजण उड्याच मारायला लागले. खरं तर आनंद आम्हाला पण झाला होता. आता तिथं गेलं की आमच्या कारनाम्यांना उधाण आलं. दिवसभर खेळण्यात, गप्पा मारण्यात, फिरण्यात कसा निघून जायचा ते आम्हालाच कळत नव्हतं. मावशी आणि काका शेतामध्ये कामाला गेले की आम्ही पण मुद्दाम त्यांच्यासोबत शेतामध्ये जायचो. त्यांना काम करताना बघून आम्हाला खूपच भारी वाटायचं. कधी कधी आम्ही पण त्यांना शेताच्या कामामध्ये मदत करायचो. त्यानंतर ओढ्या नाल्यांमध्ये फिरायचं, तिथं खेकडे वगैरे पकडणे, मासे पकडणे, या अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही करायचो. संध्याकाळी सगळेजण अंगणात मस्तपैकी पंगत करून जेवायला बसायचो. त्यानंतर संध्याकाळी झोपताना मावशीची सासू आमच्या सगळ्या मुलांना गोष्टी सांगायची. सगळं एकदम मस्त होतं. पुस्तकाचं पान उलटावं तसे दिवस उलटत चालले होते. पण आता या चांगल्या दिवसांमध्ये एक वाईट दिवस येईल असं आम्ही कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता. आता नेमकं काय झालं होतं ते मी तुम्हाला सांगतो. आता जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मावशीचं घर म्हणजे खेडेगावातलं एक घर, आणि मावशीच्या घराच्या मागच एक शेत सोडून अजून एक पडकं घर होतं. मी ते घर बऱ्याच वेळा बघितलं होतं, कारण मावशीच्या घराच्या आसपास वावरताना ते घर मला नेहमीच दिसायचं. आणि त्या घराबद्दल मी बऱ्याच वेळा आबीला आणि सोनूला पण विचारलं होतं. त्यावेळी आबीनं मला सांगितलं की ते घर खूपच जुनं आहे, त्या घरामध्ये कुणीच राहत नाही, पण अशी अफवा आहे की त्या घरामध्ये एक भूत राहतं आणि आम्ही कुणीसुद्धा त्या घराकडे कधीच फिरकत नाही. आता आबीच्या तोंडून ही गोष्ट ऐकून मला खूपच हसू आलं. मी मोठमोठ्याने हसायला लागलो, कारण माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता. स्वीटीचा पण या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण आबी सांगतोय म्हणल्यानंतर तिला त्या गोष्टीमध्ये थोडंसं तथ्य वाटलं. त्यामुळं ती थोडीशी सिरियस झाली आणि ती मला म्हणाली, दादा हसतोयस काय? अरे असू पण शकेल एखाद्या वेळी तिथं काय, तर तू प्रत्येक गोष्टीला चेष्टेवारी घेऊ नकोस. तसं मी अजूनच मोठ्यानं हसायला लागलो. पण त्यानंतर मी त्या घराचं एकदम व्यवस्थित निरीक्षण केलं. त्या घराची खूपच पडझड झालेली होती. घरावरचं छतसुद्धा जागेवर राहिलेलं नव्हतं. भिंती पण ढासळलेल्या होत्या. दरवाजा फक्त नावाला होता, पण त्याला चौकट नव्हती किंवा दरवाजा नव्हता. एखादं मोकळं खंडर असावं तसं ते घर उभं होतं. आजूबाजूला बरीचशी काट्याची झुडपं वाढलेली होती, कारण तिथं कोणाचा वावरच नसावा. आता त्यानंतर एक दिवशी काय झालं, संध्याकाळचा 4-5चा टाईम होता आणि दुपारीच घरातली लाईट गेलेली होती. त्याच्यामुळं आम्हाला TV वगैरे काहीच बघता येत नव्हतं. आम्ही सगळेजण बोर व्हायला लागलेलो. काका आणि मावशी शेतामध्ये गेलेले होते. मावशीचे सासू सासरे हे दोघं पण घरी नव्हते. घरामध्ये फक्त आम्ही छोटी मुलंच होतो. आता खूप बोर व्हायला लागल्यानंतर मी त्या तिघांना म्हणालो, अरे आपण काहीतरी खेळूया ना, किती बोर व्हायला लागले. तसं अभि म्हणाला, काय खेळूया?
त्यानंतर माझ्या मनात एक चांगली कल्पना आली. मी म्हणालो, अरे आपण लपाछपी खेळूया का? तसे सगळेजण तयार झाले, कारण लपाछपी खेळायला सगळ्यांनाच आवडत होतं. आणि आम्ही आता लपाछपी खेळायला सुरुवात केली. ज्याच्यावर राज्य येईल त्यानं आपले डोळे झाकून 10 ते 100 पर्यंतचे आकडे उलटे म्हणायचे आणि तोपर्यंतच आम्हाला लपायला वेळ होता. आता असाच खेळ चांगला रंगात आला होता. जवळजवळ तास दीड तास झालं आम्ही हा खेळ खेळतच होतो. ज्याच्यावर राज्य येईल तो उलटे आकडे म्हणेपर्यंत आम्ही घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये किंवा अंगणामध्ये कुठंतरी जाऊन लपायचो. आणि त्या व्यतिरिक्त आता तिथं लपण्यासाठी कुठं जागा पण नव्हती. आता घरातल्या सगळ्या जागा संपलेल्या होत्या आणि आता माझ्या बहिणीवर म्हणजे स्वीटीवर राज्य आलेलं होतं. ती आता अंगणातल्या भिंतीला डोकं लावून उलटे आकडे म्हणायला लागली. तसं अभि आणि सोनू लपण्यासाठी घरामध्ये पळाले. पण मला आता माहीत होतं की घरामध्ये आता लपण्यासाठी कोणतीच नवीन जागा नाही. आणि माझ्या डोक्यात अचानक विचार आला की त्या घरामागच्या त्या जुन्या घरामध्ये जाऊन लपावं का? तसा पण माझा भूताकेतांवर विश्वास नव्हता आणि मला माहीत होतं की मी जर त्या घरामध्ये लपलो तर तिथं मला शोधायला कोणीच येणार नाही आणि मी नक्कीच जिंकेन. आणि या भावनेनं मी त्या जुन्या घरामध्ये लपायचं ठरवलं. आणि स्वीटी उलटे आकडे म्हणत असतानाच मी जोराने पळत मावशीच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो आणि त्या शेतातल्या छोट्या पाऊलवाटेने पळत मी त्या पडक्या घराच्या अंगणामध्ये जाऊन उभा राहिलो. आणि जसं मी त्या घराच्या अंगणामध्ये प्रवेश केला तसं मला तिथं थोडंसं विचित्रच वाटलं. काहीही म्हणा, पण जेवढं भयानक ते घर होतं तेवढंच भयानक तिथलं वातावरण होतं. आणि मी मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या घराच्या चौकटीतून आत गेलो. एव्हाना 6:30 वाजले होते आणि आता बऱ्यापैकी अंधार पडायला लागलेला होता. दिवे लागणीची वेळ झालेली होती. मी त्या घराच्या भिंतीच्या आड लपून त्या पडक्या भिंतीतून मुंडी वर करून बाहेरच्या बाजूला बघत होतो. मिनिटाला अंधार आता जास्तच वाढत होता. स्वीटी आता सगळ्यांना शोधायला लागली होती आणि जवळजवळ 5 मिनिटानंतर स्वीटीनं अभिला आणि सोनूला शोधून पण काढलेलं होतं. फक्त मीच कुणाला सापडत नव्हतो. तसे आता ते तिघेजण मिळून मला शोधायला लागले होते. ते मला मोठमोठ्यानं हाका मारत होते, पण मला मात्र खूपच हसू येत होतं. मी त्यांची मजा त्या पडक्या घरामध्ये बसून बघत होतो. खरं तर मला वाटत होतं की आता बास झालं, आता आपण पटकन आपल्या घरी निघून जाऊया, कारण अंधार पण खूप पडलेला आहे. आणि तिथं जाऊन मला त्यांना सांगायचं होतं की मी कसं धाडस करून त्या पडक्या घरामध्ये लपलो आणि तिथं भूत वगैरे असं काहीच नाही. असं मनात सगळे विचार रंगवत असताना माझे काका, मावशी आणि मावशीचे सासू सासरे हे पण आले आणि ते त्या तिघांना विचारायला लागले, अरे तुम्ही काय करताय? तसं त्या तिघांनी सांगितलं की आम्ही लपाछपी खेळत होतो आणि दिनेश दादा आम्हाला सापडत नाही. तसं मात्र मोठ्या मंडळींच्या तोंडावर मला चिंता दिसायला लागली आणि मला वाटलं की आता मला ओरडा खावा लागणार आणि मी पटकन घरी जायचं ठरवलं. पण जसं मी घरी जायसाठी उठणार तसं मला मागच्या बाजूनं कसली तरी हालचाल जाणवली. तसं मी दचकून मागच्या बाजूला वळून बघितलं, पण आता अंधार खूपच झाल्यामुळं मला त्या अंधारामध्ये काही स्पष्ट दिसत नव्हतं. पण मला मी ज्या कोपऱ्यात बसलो होतो त्या कोपऱ्यापासूनच्या मागच्या कोपऱ्यामध्ये काहीतरी हालचाल सारखी जाणवत होती, जसं की कुणीतरी त्या कोपऱ्यामध्ये बसून आपलं अंग झाडत असावं. आणि मी त्या कोपऱ्याकडे निरखून बघायला लागलो. त्यावेळी मला त्या कोपऱ्यामध्ये एक विचित्र गोष्ट दिसली. तिथं काहीतरी काळ्या सावलीसारखं होतं. ते काय होतं हे मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकत नाही. जसं की एखादा माणूस अंगाचं मुटकुळं करून एखाद्या कोपऱ्यात बसलेलं असावं असं वाटत होतं, पण त्याचा आकार अजिबात स्पष्ट नव्हता आणि अंधारामुळं तो अजूनच अस्पष्ट वाटत होता. तसं माझ्या लक्षात आलं की ती काळी सावली अचानक खाली जमिनीवर पसरायला लागली आणि पाणी जसं वाहत जमिनीवरून पुढे येतं त्या पद्धतीनं एखादा द्रव पदार्थ वाहत पुढे यावा तसं ते हळूहळू माझ्याकडे सरकायला लागलं होतं. मला हे खूपच विचित्र वाटलं. एक स्थूल आकृती अचानकच एखाद्या द्रवामध्ये रूपांतरित होते आणि ती पुन्हा वाहत वाहत आपल्याकडे येते. हे खूपच विचित्र होतं. मी खूपच घाबरलो होतो. माझे हातपाय भीतीने एकदम थंड पडलेले होते आणि घाबरलो की माणसाच्या मनात बरोबर वाईट विचार येतात
आणि त्याचबरोबर माझ्या मनात अभिने सांगितलेली त्या घरातल्या भूताची गोष्ट आली आणि मला वाटायला लागलं की हेच तरी ते भूत नसेल ना. आणि या विचारासरशी माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी बसल्या जागी लटलट कापायला लागलो. माझे हातपाय भीतीनं गोठून गेले. खरं तर मी एवढा घाबरलो होतो की मला वाटत होतं की तिथून उठावं आणि आपल्या घराकडे पळत जावं. पण भीतीनं मी एवढा गर्भगडीत झालेलो होतो की माझ्या पायातलं अवसानच गळून गेलेलं होतं. माझ्या अंगात एवढं सुद्धा त्राण नव्हतं की मी उभा राहीन. मी पूर्णपणे घामानं ओलाचिंब झालेलो होतो आणि माझं लक्ष एकटक त्या काळ्या आकृतीकडेच होतं. ती धुरासारखी आकृती आता जमिनीला टच न करताच एखाद्या ढगासारखी तरंगत माझ्याकडे येत होती. आणि मी माझं तोंड पुन्हा पुढच्या बाजूला केलं आणि मी पण माझं अंग चोरून तिथंच बसलो. तसं अचानक मला असं जाणवलं की माझ्या मागं कुणीतरी आलेलं आहे. आणि अचानकच माझ्या आजूबाजूचं वातावरण एकदमच थंड झालं. आधीच भीतीनं माझं अंग गोठलेलं होतं आणि त्यातच त्या विचित्र गोष्टीच्या सहवासामुळं अजूनच थंड झालेल्या वातावरणामुळं मी चांगलाच गोठलो. आणि तेवढ्यात मला माझ्या कानाजवळ काहीतरी विचित्र आवाज जाणवायला लागला. जसं की माझ्या कानाजवळ कुणीतरी काहीतरी फुसफुसत असावं. ते एकदम अस्पष्ट होतं. माझ्या कानाजवळ ती फुसफुसाट चालूच होती आणि त्या गूढ आवाजाबरोबर त्या विचित्र गोष्टीचे श्वास पण मला जाणवत होते. खूपच भयानक होतं सगळं आणि मला आता वाटलं की ते नेमकं काय आहे हे एकदा बघावंच. आणि मी धाडस करून माझे डोळे उघडले आणि माझ्या उजव्या बाजूला वळून बघितलं. तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या उजव्या बाजूला एक काळी आकृती होती. ती एकदम माझ्या जवळ होती आणि तिला माझ्या एवढं जवळ बघून माझ्या तोंडातून एक जोरात किंकाळी बाहेर निघाली. तसे काका, मावशी आणि माझी सगळी भावंडं पळत पळत त्या जुन्या घराकडे यायला लागले. माझ्या किंकाळण्यानं ती आकृती थोडी मागं सरली, पण ती अजून पण त्या घराच्या मागच्या कोपऱ्यामध्येच होती आणि ती त्या कोपऱ्यामध्ये उभी राहून माझ्याकडे बघतच होती. आता मी भिंतीवरून डोकं वर करून बघितलं तसं मला काका आणि मावशी या घराकडे यायला लागलेले दिसले. तसं माझ्या जीवात जीव आला आणि मी मोठमोठ्याने किंचाळायला लागलो. तेवढ्यात 5 मिनिटात काका त्या घराजवळ आले. त्यांनी दुसरं कोणालासुद्धा घराजवळ येऊ दिलं नाही आणि काकांनी त्या घराच्या बाहेर उभं राहूनच मला हाका मारायला सुरुवात केली. तसं मी काकांना प्रतिसाद द्यायला लागलो. काका मला म्हणाले, पटकन त्या घरातून बाहेर ये. आणि मी त्या घरातून बाहेर जाणार तेवढ्यात मी पुन्हा मागं बघायला लागलो. तसे काका म्हणाले, मागं अजिबात बघू नको, पुढं बघून चाल, फक्त माझंच बोलणं ऐक, या घरातून पहिला बाहेर ये. तसं मी मागं न बघता हळूच त्या चौकटीतून बाहेर पडलो आणि जसं मी त्या चौकटीतून बाहेर पडलो तसं मी वाऱ्याच्या वेगाने काकांकडे पळत सुटलो आणि मी जाऊन त्यांच्या कमरेला विळखा घातला. तसं काका मला घेऊन पटकन त्यांच्या घराकडे निघाले. मी खूपच घाबरलेलो होतो. माझं शरीर भीतीनं थडाथड उडत होतं. काका आणि मावशी मला ओरडायला लागले. पण जवळजवळ एक अर्धा तास माझी अवस्था खूपच बिकट होती. त्यानंतर मावशीच्या सासूने देवाऱ्यातला अंगारा आणून माझ्या कपाळाला लावला. तसं मी थोडासा थाऱ्यावर आलो